मी पण एका बाळाची आई होते. मी पण एका आईवडिलांची लाडकी लेक होते. मी 30 वर्षाची होती. 24व्या वर्षी माझं लग्न झालं. माझ्या घरची परिस्थिती अतिशय चांगली. मी खूप लाडाकोडात वाढलेली. वडिलांनी माझं लग्न कुणाल म्हात्रेसोबत लावून दिलं. लग्न झाल्यानंतर मी खूप आनंदात होते. नवीन आयुष्याचे स्वप्न रंगवत होते. पण स्वप्नांना जणू कुणाची दृष्टच लागली. आणि लग्नाच्या अगदी थोड्याच दिवसानंतर सासरच्या लोकांनी कडू बोलणे मला ऐकायला येऊ लागले. सासूने तर माझ्यावरती अन्यायच करायला सुरुवात केली. अगदी सगळ्यांसमोर असं होत होतं. पण काहींना मात्र माझ्यासारखा सासूरवास भोगावा लागतो. तुला हे येत नाही, तुला ते येत नाही, सारखं वारंवार टोमणे ऐकायला येऊ लागले. बरं, सासू ठीक आहे, पण सासरे देखील मला छळत होते. एका मुलीने लग्न झाले की तिच्या संसारात लक्ष द्यावे. तिने आपल्या माहेरी लक्ष देऊ नये. आपल्या आईवडिलांचे आणि भावाचे कान भरू नये. त्यामुळे घराचेच नुकसान होते. पण तेच काम माझ्या नंदेनेही केलं. एकदा लग्न झालं म्हणजे आपला संसार आपण सांभाळावा. प्रत्येक लहान सहान गोष्टी माहेरच्यांना सांगू नये. त्याचप्रमाणे मी देखील लहान सहान गोष्टी माहेरपर्यंत पोचवत नव्हते. पण माझ्या माहेरी मात्र प्रत्येक गोष्टीसाठी तक्रारीचा फोन केला जाऊ लागला. तुमच्या लेकीला हे येत नाही, तुमच्या लेकीला ते येत नाही, तुम्ही अगोदर आम्हाला सांगितले नाही, असे बरेच फोन माझ्या घरच्यांना सांगितले जाऊ लागले. त्यामुळे मला प्रत्येक गोष्टीचं फार टेन्शन येत होतं. पण तरी देखील मी हे सर्व सांभाळून घेण्याचा प्रयत्न करत होते. माझ्या नवऱ्यावर माझे प्रेम होते. त्याच्यामुळे मला असे वाटत होते कधी ना कधी नवरा आपली बाजू घेईल आणि सर्व ठीक होईल. मला नेहमी वाटायचं की सगळे जरी माझ्या विरोधात उभे राहिले, पण फक्त माझा नवरा माझ्यासोबत असेल तर मला कशाचीही भीती नाही. तसा माझा नवरा सुरुवातीला माझ्या बाजूने होता. तो सर्वांना समजून घेण्याचा प्रयत्न करत होता. पण तो मात्र प्रत्येक लहान गोष्टींसाठी देखील मला माहेरच्यांकडून पैसे मागायला लावायचा. नवऱ्याच्या प्रेमाखातर मी माझ्या वडिलांकडून मदत घेत असे आणि वडील देखील आपल्या लेकीच्या सुखासाठी म्हणून ती मदत करत होते. पण हे पाहून माझ्या सासरच्या लोकांनी मात्र त्याचा फायदा घ्यायला सुरुवात केली. छोट्या छोट्या गोष्टींसाठी ते मला माहेरी हात पसरवायला लावू लागले. तेव्हा मात्र न राहून मला माहेरच्यांना जेव्हा त्यांनी विचारलं तेव्हा मी त्यांना सर्व हकीकत सांगितली. लग्नाला 2 वर्ष होऊनही तुमच्या मुलाला मूलबाळ होत नाही, यावर त्यांनी पुन्हा माझ्या माहेरच्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. आम्ही आमच्या मुलाचे दुसरं लग्न लावून देऊ, अशा धमक्या देणं सुरू केलं. तेव्हा माझ्या माहेरच्यांनी माझ्यावरती उपचार केले आणि ट्रीटमेंट केल्यानंतर मला मूल राहिले. तो सर्व खर्च देखील माझ्या माहेरच्यांनीच केला. मूल झाल्यानंतर ती सासरची लोक आपल्या मुलीसोबत चांगले वागतील ही अपेक्षा माझ्या माहेरच्यांची होती. पण तसं मात्र घडलं नाही. गरोदरपणात देखील त्रास देणं सुरूच होतं. त्यानंतर बाळ झाल्यानंतर सगळं ठीक होईल हा मनाशी विचार करत होते. खरोखरच बाळ झाल्यानंतर सर्व गोष्टी 1 वर्षासाठी चांगल्या झाल्या. माझ्या माहेरच्यांना पण या गोष्टीची शाश्वती पटली की आता मुलीचा संसार सुरळीत चालला आहे. पण त्यानंतर मात्र नवऱ्याने माझ्यावरती संशय घ्यायला सुरुवात केली. कुणाशी फोनवर जरी बोलत असली तरी तो संशय घेत होता. माझे सासू सासरे नणंद देखील यात सहभागी होते. आई वडिलांकडून सारखे पैसे मागणं आता मला मान्य नव्हतं. छोट्या छोट्या गोष्टींवर मी माझ्या माहेरी पैसे आणणार नाही असे मी सगळ्यांना स्पष्टच सांगितलं होतं. आणि मग त्यानंतर त्यांनी मला अजूनच त्रास द्यायला सुरुवात केली. ती लोक माझा राग करत होती. त्यानंतर मी माहेरी निघून गेले म्हणून ती लोक आणखीन चिडली. गोष्ट घटस्फोटापर्यंत गेली. त्यानंतर मात्र माझ्या पतीने येऊन माझी क्षमा मागितली आणि सांगितले की पुन्हा असं होणार नाही. आणि माझ्या माहेरी देखील शब्द दिला की इथून पुढे अक्षताला कसलाही त्रास होणार नाही. माझे आई वडील तर या गोष्टींसाठी तयारच नव्हते. पण माझे मात्र माझ्या नवऱ्यावरती प्रेम होते. मला संसार करायचा होता, नांदायचं होतं.
माझ्या मुलाच्या भविष्यासाठी मला माझ्या नवऱ्यासोबत राहणं गरजेचं होतं. म्हणून मी पुन्हा नव्याने संसार थाटण्यासाठी त्यांच्याबरोबर गेले. त्यानंतर थोडे दिवस पुन्हा चांगले गेले. आता माझ्या माहेरची माणसं थोडी निश्चिंत झाली होती. काही दिवसांनी त्यांनी पुन्हा माहेरच्यांना पैसे माग म्हणून तगादा सुरू केला. नवरा सारखे टोमणे मारत होता, पैसे माग म्हणून मागणी करत होता. पण मी त्या गोष्टीला नकार देत होते. मी पैसे मागणार नाही, मी आता माझ्या आईवडिलांना परत त्रास देणार नाही असं मी म्हणत होते. पण इथे तर नवरा माझ्या विरुद्ध उभा होता. तो मला अजिबात समजून घेण्याचा प्रयत्नच करत नव्हता. खूप भांडणं झाले. म्हणून रागाच्या भरात मी बाहेर पडली. माझा चिमुकला माझे पाय जणू ओढतच होता. मला त्याची फार चिंता वाटत होती. पण मनामध्ये विचारांचा काहूर माजल्यामुळे मला तर फक्त काही वेळासाठी मनाला शांती हवी होती. पण मन शांत असेल तर पुढचे निर्णय आपल्याला घेता येतील असा विचार करून मी आपल्या छोट्या बाळाला सोडून घराच्या बाहेर पडली. मनात एकच विचार येत होता की मी आता पुढे काय करू. कोपरखैरणे येथे माहेर आणि CBD येथील सासर होतं. 6 जुलै रोजी आपलं सासरचं घर मी रागात सोडलं. कुणाच्या घरी न जाता देवाच्या दारी बसून मन शांत करावं म्हणून मी डोंगरातील मंदिरात जाऊन पोहोचले. बराच वेळ मी शांततेने विचार करत बसले होते. सकाळपासून मंदिरात एकट्या बसलेला मला पाहून तिथे असलेल्या पुजाऱ्यांनी माझी विचारपूस केली. माझ्या बोलण्याने त्यांना समजलं असावं की मी दुःखी आहे. त्याचाच फायदा त्या पुजाऱ्यांनी घेतला. पुजाऱ्यांनी दुपारचं जेवण दिलं. त्यानंतर पुजाऱ्यांची बुद्धी जणू भ्रष्टच झाली. त्यांनी चहामध्ये भांगेच्या गोळ्या मिसळून मला बेशुद्ध केलं. हा चहा प्यायल्याने नंतर गुंगी आली. त्यानंतर पुजाऱ्यांनी आळीपाळीने बलात्कार केला. त्या तिघांनाही सामूहिक बलात्कार केला होता. पहाटे शुद्ध आल्यावर ती आपल्यासोबत काहीतरी भयंकर घडल्याचे लक्षात आल्यावर मी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. पण आपण केलेले कृत्य फुटेल हे त्या पुजाऱ्याला समजताच त्यांनी मारहाण केली आणि जमिनीवर आपटले, गळा दाबून खून केला. त्यानंतर कुणाला तपास लागू नये की आपण काय कृत्य केले आहे म्हणून देह मंदिराच्या बाजूला असलेल्या जंगलात फेकून दिला. अशा प्रकारे शांत डोक्याने विचार करण्यासाठी आलेली मी कायमची शांतच होऊन गेली. तिकडे सगळीकडे मुलीचा शोध सुरू झाला. आता इथे काय चुकले ते पहा. सर्वात अगोदर मी एका निर्जन स्थळी न जाता मी एखाद्या नातेवाईकाच्या घरी किंवा आपल्या एखाद्या परिचिताच्या घरी जाणं योग्य ठरलं असतं. मी देवाच्या दारी स्वतःचे मन शांत करण्यासाठी गेले होते. पण त्या देवाच्या दारी बसलेल्या नराधम निघतील याची मला जरा देखील कल्पना नव्हती. एक नेहमी लक्षात ठेवा की विश्वास कधीच कुणावरती ठेवू नका. कारण कधी कोण तुमचा विश्वासघात करेल हे सांगता येत नाही. त्याचं कर्म त्यांना शिक्षा देईलच. पण न्यायाच्या दारी देखील त्यांना शिक्षा मिळावी ही माझी इच्छा आहे. दुसरं असं की नवऱ्याने नेहमी बायको काय म्हणते आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. तिच्या साथीला उभं राहणं गरजेचं आहे. कारण ती तिचं घरदार सोडून आलेली असते. सगळीकडे सारखीच परिस्थिती नसते. काही ठिकाणी सुना त्रास देतात. पण काही ठिकाणी खरंच आजही आजच्या युगातही सुनांना त्रास सहन करावा लागतो. आजच्या या घडीला देखील त्यांची घरामध्ये काहीही किंमत नसते. ती त्या नवऱ्याच्या जीवावर ती सगळं सोडून आलेली असते. तेव्हा त्याने तिला समजून घेणं खूप गरजेचं असतं. ज्याप्रमाणे स्वतःच्या मुलीला सांभाळ करतात त्याचप्रमाणे त्यांनी आणलेली सून ही देखील कुणाची ना कुणाची मुलगी असते. ती देखील तिच्या घरच्यांचा जीव की प्राण असते. ही गोष्ट समजून घेणे खूप गरजेचे आहे. कारण स्वतःची मुलगी मुलगी आणि दुसऱ्यांची लेक सून हा विचार डोक्यातून काढणं फार गरजेचं आहे. त्यानंतर सगळीकडे आता अक्षताचे शोधाशोध सुरू झाली. पण ती कुठेच कुणालाही सापडत नव्हती. त्यानंतर 2 दिवसांनी त्याच मंदिरात गेलेल्या एका भक्ताला डोंगरावर जंगलात पडलेला तिचा मृतदेह दिसला आणि त्याने त्या संदर्भात लगेच पोलिसांना माहिती दिल्यानंतर तात्काळ पोलीस त्या घटनास्थळी दाखल झाले.
CCTV तपासल्यानंतर पोलिसांना तिथल्या पुजाऱ्यांवरतीच संशय आला. 4 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या त्या अक्षदाला शोधण्यासाठी मोबाईल क्रॉस आणि CCTV फुटेजद्वारा तपास करण्यात आला. तपासादरम्यान ती शिळपाटा येथील मंदिरात गेल्याचे त्यांना समजले. या घटनेतील आरोपी राजकुमार पांडे, संतोष कुमार आणि श्याम सुंदर शर्मा हे असून 3 आरोपींपैकी एक आरोपी फरारसुद्धा झाला होता, पण दोघे तिथंच आढळले. दोघांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनीही गुन्ह्याची कबुली दिली. हे आरोपी मूळचे उत्तर प्रदेशातील असून त्यांना आता अटक करण्यात आली आहे. दरम्यान सासरी झालेल्या अक्षताच्या छळामुळे ती घर आणि 3 वर्षाचे बाळ सोडून गेली होती. त्यामुळे आता तिच्या सासरच्यांनाही यात जबाबदार धरून नवरा, सासू-सासरे यांना देखील पोलिसांनी अटक केली आहे. अक्षताला न्याय मिळावा म्हणून सर्वच मोर्चे निघत आहे. पण हा न्याय मिळावा तर कसा? जेव्हा तिला न्याय दिला जाईल तेव्हा तो न्याय असा असावा की पुढच्या वेळी जेव्हा कधी एखाद्याच्या मनामध्ये असं वाईट कृत्य करण्याचा विचार जरी आला तरी त्याच्या अंगाचा थरकाप उडाला पाहिजे. अशा नराधमांना कठोरातील कठोर शिक्षा दिली गेली पाहिजे. यापुढे अशी अजून कोणी अक्षदा बनता कामा नये. दुसरी गोष्ट म्हणजे मुलीचे लग्न झाले म्हणजे ती परक्याचे धन होते, ही प्रवृत्ती सोडून दिली पाहिजे. मुलगी वडिलांकडून मदत मागते हे चुकीचे आहे, पण ती तशी मदत न करता तिच्यावर होणाऱ्या या वारंवार त्रासाला बंद करण्यासाठी तिला घरी आणून घटस्फोट देऊन सुखात ठेवण्याचा प्रयत्न करा आणि तिला तिच्या पायावरती उभं करून तिच्या नवीन जीवनाची सुरुवात करण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक व्यक्तीने हे लक्षात ठेवले पाहिजे की दुसऱ्याची मुलगी आपल्या घरात सून बनवली तेव्हा आपण तिचा देखील सांभाळ आपल्या मुलीप्रमाणेच केला पाहिजे.